मित्रांनो नमस्कार, मी ज्ञानेश वाकुडकर. महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया या वेगळ्या विषयावरती. खरं म्हणजे म्हटलं तर वेगळा विषय आहे, नवा विषय आहे, पण म्हटलं तर जुनाच विषय आहे. कारण असं की भारतीय जनता पार्टी आणि संघाच्या लोकांच्या ज्या कारवाया सुरू आहेत, जी कुठील कारस्थानं सुरू आहेत, ती आपल्याला काही नवीन आहे. मात्र 4 तारखेला लोकसभेचा जो निकाल यांच्या विरोधामध्ये गेला, अब की बार 4 से पारची हवा जी होती, या सगळ्यांनी मिळून केली होती, बनवली होती, ती सगळी यांच्याच अंगावर उलटली आणि त्यामुळे मग आता हे पिसाळले आहेत. मोदी खऱ्या अर्थानं खोटं नाटक करून ते सत्तेमध्ये आलेले आहेत, शपथविधी त्यांचा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये संघानं शेपटी टाकलेली आहे. त्यांच्या विरोधकांनीही, म्हणजे त्यांच्या पार्टीमधल्या विरोधकांनी शेपटी टाकलेली आहे. हे एक दुसऱ्याचे मिळालेले आहेत. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता नुकतीच मोहन भागवतांनी जी काही बयानबाजी केलेली आहे, ते म्हणाले की राक्षसाला वाटते की सारी सत्ता माझ्या हातात असावी, राक्षसाला वाटते की सारे माझ्या हाताखाली असावेत, माझ्या पायावरती लोळण घ्यावेत, सारे माझे भक्त असावे, माझी सेवा करावी, माझी चापलुसी करावी, असं कुणाला वाटते तर राक्षसाला वाटते. याचाच अर्थ असा की असं ज्याला कुणाला वाटते तो माणूस नसून राक्षस आहे, ती प्रवृत्ती राक्षसी आहे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि अर्थात मग ते कुणाच्याबद्दल बोलत असेल तर या भाजपा 10 वर्षापासून 2014 पासून या देशामध्ये मोदीजींची राजवट ज्या पद्धतीनं सुरू आहे, तर पक्ष असो, संघटना असो, मंत्रिमंडळ असो, मीडिया असो, सगळीकडे मी मोदी का वचन, मोदीचा जाहीरनामा, मोदीचं हे जे सगळं आहे भानगडी, तर या सगळ्या मोदीशिवाय काही नाही, मी परमेश्वर, मी अवतारी, बाकी कुछ नाही, अशा प्रकारची मोदींची प्रवृत्ती आहे. हे साऱ्या जगाला माहिती आहे. मग हे मोहन भागवतांना त्यांना जर राक्षस म्हणायचं असेल तर सरळ म्हणा ना, तुमचेच चेले चपाटे आहेत ना, ते संघाचंच प्रॉडक्ट आहे ना, ते सडका आंबा असेल तर फेकून द्या ना बाजूला. पण तुम्ही फेकणार नाही, कारण तुमची हिंमत नाही. जेवढा रस तुम्हाला आंब्यामधला खाता येतो, ओरपता येतो, तेवढा तुम्ही ओरपणार, तेवढा तुम्ही खाणार. पण हाताबाहेर जाताना दिसलं की मग मात्र बोंब मारणार. तर ही संघाची मुळामधली पॉलिसी आहे. त्याच्यानंतर आपण नरेंद्र मोदींच्याबद्दल बोलायचं झालं तर नरेंद्र मोदींचं तर आता काय सांगायचं, ते तर नेहमी खोटं बोलतात, संसदेत खोटं बोलतात, उलट्या बोंबा, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तशा मोदींच्या उलट्या बोंबा हा एक नवीन प्रकार आहे कि बहुत देशाला किसी ने देश को गुमराह किया, किसी ने देश को सही राह बताने की कोशिश की, सब लोगों ने साथ देना चाहिए, सब लोगों ने मिलकर देश की सेवा करना चाहिए. अरे तुम्ही देशद्रोही आहात ना, तुम्ही देशद्रोह्यासारखी कामं करता ना. तुमची कोणती कृती देशप्रेमाची आहे सांगा ना, तुम्ही कोणती कृती देशप्रेमाची आहे? आणि तरी वरून पुन्हा तुम्हीच सांगणार लोकांना, शहाणपणा सांगणार. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरानं लेक्चर द्यायचं पोलिसांच्या समोर की आपण इमानदारीनं आणि माणुसकीनं काम केलं पाहिजे, न्याय नीती पाहून काम केलं पाहिजे. चोरानं, डाकूनं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये भाषण द्यायचं, हा कुठला न्याय आहे? पण लोकशाहीची शोकांतिका आहे, कारण आम्ही चुकीच्या लोकांना निवडलं. अर्थात लोकशाहीचे अनेक फायदे असले तरी त्यातला हा एक गैरफायदा आहे की जनतेला जर समजत नसेल बरोबर, तर मग त्याच्या चुका जनतेला भोगाव्या लागतात. त्या चुका आता आपण भोगत आहोत. ज्यांनी मतं दिली तेही भोगत आहेत, नाही दिली तेही भोगत आहेत. पण आता मोदींचं जाऊ द्या. त्यानंतर आपण अमित शहांच्या तिकडे येऊया. अमित शहा महाराष्ट्रात आले आणि भाषण देताना काय म्हणाले की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे गुरु आहेत, महामेरू आहेत, भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, भ्रष्टाचारों के सरदार है शरद पवार. आता ते जर भ्रष्टाचाराचे सरदार असतील, भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील, तर मग बंधू त्यांना तुम्ही पद्मविभूषण कशाला दिलं होतं? म्हणजे तुमच्यासोबत राहिलं पाहिजे याच्यासाठी मग ते आता त्या शहाच्या बोलण्याला किती किंमत द्यायची हा तर प्रश्न आहेच. कारण यांनी सगळं लाज लज्जा सगळी सोडून दिलेली आहे. कमरेचं सोडलं आणि डोक्याला गुंडाळलं, तेही फेकून दिलं या लोकांनी. किती खोटं बोलतात. आणि अमित शहासारखा माणूस ज्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे, कोणत्या कोणत्या प्रकरणामध्ये ते होते, त्या प्रकरणाचं काय काय केलं, कसे दबाव आणले, कोणाचं काय झाले, सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा सांगण्याची गरज. तो माणूस सांगतो की शरद पवार भ्रष्टाचारांचे गुरु आहेत म्हणून, भ्रष्टाचारांचे सरदार आहेत म्हणून. त्याच्याही नंतर मग पुन्हा आमचे नागपूरचे देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना काय म्हणतात? कार्यकर्त्यांना म्हणतात रस्त्यावरती उतरा, रस्त्यावरती उतरा आणि विरोधकांना झोडपून काढा. विरोधकांना झोडपून काढा, काही घाबरू नका, काही चिंता करू नका. अरे हे कमाल झाली. गृहमंत्री आहे, हा गृहमंत्री आहे की हा आतंकवादी आहे? विचार करा ना तुम्ही. हा गुन्हेगार आहे, क्रिमिनल आहे. याच्यावर क्रिमिनल केस का होऊ नये?
गृहमंत्री जर असं सरळ सरळ बोलत असेल तर हा देशद्रोहाच्या लेवलचा खऱ्या अर्थानं म्हणजे अराजक माजवण्याचा प्रकार आहे ना हा. त्यामुळे फडणवीसांच्यावरती केस झाली पाहिजे, त्यांना अंदर टाकलं पाहिजे. पण कोण टाकणार? तर याच्यासाठी यांची सत्ता हाकलली पाहिजे, यांना सत्तेतून हाकललंच पाहिजे. मुळामध्ये लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं यांची ऐशी तैशी करून टाकली लोकांनी, जनतेनं 40 आणणार होते, 48 आणणार होते, 47 आणणार होते, 48 पैकी बढाया मारत होते, 9 जागा आल्या, 9. त्याही कशा आल्या, काय काय पापं केली, कोणत्या कोणत्या यंत्रणांची मदत घेतली, तरी 9 म्हणजे 10 सुद्धा 10 2 आकडी संख्यासुद्धा त्यांना ही करता आली, गाठता आली नाही. आता तर संपूर्ण आघाडी, संपूर्ण त्यांची युती, महायुती मिळून 100च्या आत राहतील. हे 2 डिजिटमध्ये राहतील. मी सांगतो तुम्हाला 2 डिजिटमध्ये राहतील. पण हे फडणवीस बाहेर येऊन सांगतात की आणि काय काय हे म्हणजे भयंकरच आहे. म्हणजे बेशरमपणाची हद्द आहे. सरसकट तुम्ही खोटं बोलता, खोटे धंदे करता, लुटता, काय काय पापं करता, देशद्रोह्यासारखे वागता, माणुसकीला काळीमा फासेल असं वागता आणि वरून पुन्हा लोकांना माणुसकी सांगता. हो, लोकांना शहाणपणा सांगता, जराही नाही वाटत. आणखी एक जे त्यांचे नेते आहेत उत्तर प्रदेशामधले, स्वतःला योगी म्हणवतात, आदित्यनाथ बिष्ट स्वतःला योगी म्हणवतात. आणि या माणसानं काय करावं? मुख्यमंत्री आहेत ते उत्तर प्रदेशातले. ते म्हणे यांचे उद्याचे नेते म्हणजे मोदीच्या नंतर मोदी जर गेले खड्ड्यात तर हे महाशय तिथे बसणार आहेत म्हणे. योगी आदित्यनाथ स्वतःला योगी म्हणतात. योगी या शब्दाचं अर्थ तरी माहिती आहे का या लोकांना? काय काय करणी, काय कृती, काय आणि नावं काय? नुसते भगवे कपडे घातले की झाला का योगी? यांनी तिथे कावड यात्रेच्या निमित्तानं लोक जे जातात ना कावड यात्रा घेऊन, तिथे त्या लोकांच्या समोर धर्मभेद विष ओकावं, जाती धर्मामधलं विष ओकलं जावं, जो ओकण्याच्या उद्देशानं त्यानं काय केलं होतं? तर म्हणे जे जे दुकानं आहेत, जे जे स्टॉलवाले आहेत, फ्रूट स्टॉलवाले, रस्त्यावरती चहा पितात, लोक फळं खातात, नाश्ता करतात छोट्या छोट्या, तिथे दुकानावरती सगळ्यांनी आपलं नाव लिहावं. म्हणजे त्यातून जात धर्म कळेलच ना. नाव लिहिलं, आडनाव लिहिलं तिथे, की मग कळेल हा कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या धर्माचा नाही आहे. आणि त्यामुळे मग लोकांनी त्यावरती त्याचा विरोध करावा, ते घेऊ नये तिथून फळं. अशा प्रकारची नीच मनोवृत्ती एखाद्या मुख्यमंत्र्याची राहते. आणि जो स्वतःला योगी म्हणवतो, लक्षात घ्या तुम्ही, हे भारतीय जनता पार्टीचं प्रॉडक्ट, संघाचे नाही आहेत ते तसे, पण भारतीय जनता पार्टीचं प्रॉडक्ट आहे. ज्या नाथ संप्रदायामधून योगी आलेले आहेत त्या नाथ संप्रदायाच्या नावानं हे काळीमा आहे, हे लांछन आहे. त्या नाथ संप्रदायामधूनच ज्ञानेश्वर महाराज वगैरे झाले. जे ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले नाथ संप्रदायामधून, त्या संप्रदायाचे हे आहेत असे बाणगुळ, हे आहेत असे विकृत, हे आहेत असे सैतान. हा विचार करा, हा देश कुठे चालला आहे, कुठे न्यायचा आहे. तरी लोकसभेमध्ये लोकांनी लाथाडलं या लोकांना. या उत्तर प्रदेशामध्ये 80 पैकी 37 जागा बाहेरच्या आल्या, बाकीच्या आल्या, यांच्या 33 आल्या. तरी यांना जराही वाटत नाही, जराही हे दुरुस्त व्हायला तयार नाही. हे काय यांच्या मेंदूमध्ये गोबर भरलेला आहे याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी जे म्हटलं की रस्त्यावरती उतरा आणि झोडपून काढा विरोधकांना, त्याचा निषेध केला पाहिजे. फडणवीसांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जनतेनंच आता यांना धडा शिकवला पाहिजे. जनतेनं तशी सुरुवातसुद्धा केलेली आहे. कारण यांनी नफरत की दुकान, यांनी नफरत की मंडी उघडलेली आहे भाजप आणि संघानं. तर जनतेनं आता मोहब्बत की दुकान राहुल गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आणि त्यांना साथ देण्यासाठी, आणि खरं म्हणजे देशामधली माणुसकी शिल्लक राहावी, मानवता शिल्लक राहावी, बंधुभाव शिल्लक राहावा, यासाठी ठिकठिकाणी लोकांनी स्वतःच्या प्रेरणेनं मोहब्बत की दुकान हे बोर्ड लावायला सुरुवात केली. मोहब्बत की दुकान हे बोर्ड लावायला सुरुवात केली. म्हणून मला असं वाटते या योगींना सांगावं, शहांना सांगावं, मोदींना सांगावं, मोहन भागवतांना सांगावं, आपले हे जे फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस, या सगळ्या महामानवांना सांगावं, तुम्ही सैतानाच्या राक्षसांच्या गोष्टी करता पण तुम्ही सैतानाची पिलं आहात. अशा प्रकारचं तुम्हाला वाटेल जेव्हा तुम्ही आत्मचिंतन कराल. तुम्ही जर प्रामाणिक असाल आणि आत्मचिंतन केलं तर तुम्हाला वाटेल की तुम्ही स्वतः सैतानाची पिलं आहात. तुम्ही स्वतः राक्षसाचे वंशज, राक्षस म्हणजे तुमच्या भाषेमधल्या. आणि त्यामुळे मला असं वाटते की या लोकांनी आता तरी दुरुस्त व्हावं, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जनतेनं धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे. लोकसभेमध्ये झालं, विधानसभेमध्येही होईल याची मला खात्री आहे. म्हणून मी आवाहन करतो, या प्रकारे सगळ्यांनी जसं जसं जमेल तसं तसं यांचं पाप, यांचं कपट, यांचा नालायकपणा, यांची विकृती जनतेसमोर मांडावी अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.